मुंबईचे पालकमंत्री आशिष शेलारांकडून रस्त्यांच्या कामांची आज पाहणी करण्यात आली। यावेळी रस्त्यांची कामं पूर्ण झालेली नसल्याचं आशिष शेलारांनी मान्य केलं। 31 मेच्या डेडलाईनपर्यंत मुंबईतील रस्ते कामं पूर्ण होणं अशक्य असल्याचं शेलार म्हणाले। आतापर्यंत केवळ 65 किलोमीटरच्या रस्त्यांची सिमेंट काँक्रिटीकरणाची कामं पूर्ण झाली असून ज्या कंत्राटदारांनी निकृष्ट दर्जाचं काम आणि अर्धवट काम केले त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला। जूनपर्यंत रस्ते 100% वाहतुकीला योग्य करण्याचे प्रयत्न असल्याचं आश्वासन शेलार यांनी दिलं। आणि त्यामुळे पहिली आम्ही प्रशासनाला त्या ठिकाणी विनंती केली आहे की क्युअरिंग सिमेंट काँक्रीटचं जे आहे याचं काम 20 तारीख ही डेडलाईन केली पाहिजे। त्याच्या पलीकडे क्युअरिंग करणं आणि पाऊस पडला तर अर्धवट सिमेंटचे रस्ते पावसामुळे जर सैल झाले किंवा व्हायला लागले तर परिस्थिती अजून बिकट होईल, कारण ते पाणी स्टॉर्म वॉटर ड्रेनमध्ये जाऊ शकतं, तिथेही चोक होऊ शकतं। त्यामुळे 20 मे क्युअरिंगची डेडलाईन हा मुद्दा क्रमांक 1। मग उरलेला 30-35% कसा होईल तर त्याच्यावर उरलेला रस्ता जो आहे ती एक साईड असेल किंवा रस्त्याची पुढची बाजू असेल, हे सगळं मास्टिक म्हणजे अस्फाल्टमध्ये त्याच लेवलला उच्च दर्जाचं करून द्या। हा दुसरा त्या ठिकाणी निर्देश आम्ही त्या ठिकाणी महापालिका प्रशासनाला केलेत।